नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज दिनांक 24/8/2021 इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स हा भाग पाहत होतो आपण. पाठीमागच्या तासाला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय हे पाहिलं होतं. आता त्यावरची एक ॲक्टिव्हिटी आहे पहा, ती ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. त्यासाठी प्रथम एक कार्डबोर्ड घेतला आपण. कार्डबोर्डवर एक व्हाईट पेपर ठेवला आणि त्यावर काचेची स्लॅब ठेवली. काचेची स्लॅब ठेवल्यानंतर त्या काचेच्या स्लॅबचं जी कडा आहे ती कडा आपण पेन्सिलच्या साहाय्यानं आखून घेतली. कडा आखून घेतल्यानंतर ती ग्लास स्लॅब उचला आणि जी आपण कडा आखलेली आहे त्या कडेच्या एका बाजूला एक तिरकी लाईन काढा. इन्क्लाइन्ड लाईन काढायची आपल्याला. ती एका बाजूपर्यंत बाहेरून आणून सोडा आणि पहा त्याच्या पुढचा भाग. लुक ॲट द पिन्स. त्याला PQ हे नाव दिलं इन्क्लाइन्ड लाईनला. आणि त्यानंतर काय केलं तर या टू पिन्स व्हर्टिकली ॲट 2 पॉईंट्स A and B अलॉंग द लाईन. म्हणजे या लाईनवर A आणि B या बिंदूमध्ये 2 टाचण्या आपण रोवायच्या आहेत. ही इन्क्लाइन्ड लाईन काढली त्यावर पहा. एक या ठिकाणी एक त्या लाईनवर टाचणी रोवली. तिला अंतर सोडून दुसरी एक टाचणी रोवली आणि पुन्हा मी ग्लास स्लॅब जी आपण कडा आखलेली आहे त्याच्यावर बरोबर तंतोतंत जुळेल अशी ठेवली. आणि पलीकडे ज्या रोवलेल्या टाचण्या आहेत आपण त्या टाचण्या या ग्लास स्लॅबमधून बघितल्या आणि तिच्या सरळ रेषेमध्ये अलीकडे टाचण्या रोवल्या. पहा ग्लासच्या दुसऱ्या कडेतून त्या टाचण्या ग्लासच्या पृष्ठभागातून पाहायच्या आहेत आणि त्या 2 टाचण्याच्या सरळ रेषेमध्ये तिसरी टाचणी अलीकडल्या बाजूला रोवायची. या तिन्ही टाचण्या एका सरळ रेषेत आल्या पाहिजेत. चौथी टाचणी घ्या आणि पलीकडल्या 2 आणि अलीकडली 1 या सरळ रेषेत आहेत. चौथी टाचणी त्याच्या अलीकडं सरळ रेषेत रोवली. या चारही टाचण्या आपल्याला काचेच्या चिपेतून एका सरळ रेषेत दिसतात. त्यानंतर ग्लास स्लॅब उचला आणि काचेच्या चिपेच्या विरुद्ध बाजूला सरळ रेषेमध्ये ज्या टाचण्या रोवल्या होत्या ते पॉईंट्स घ्या आणि त्या पॉईंटमधून जाणारी लाईन काढा. ज्या बाजूला आपण इन्क्लाइन्ड लाईन ओढली होती त्या भागाला, त्या टाचण्या रोवलेल्या भागाला A आणि B हे नाव दिलं पॉईंटला. आणि काचेच्या चिपेच्या विरुद्ध बाजूस ज्या ठिकाणी टाचण्या रोवल्या होत्या त्या ठिकाणच्या पॉईंटला C आणि D ही नावं दिली. आणि C आणि D ही या बिंदूतून जाणारी लाईन काचेच्या कडेपर्यंत नेऊन चिटकवा. या अशा प्रकारे लाईन ओढली. आता ही लाईन काचेला
यम बिंदू काचेच्या कडेला यम बिंदूमध्ये छेदते आणि वरची लाईन ही यन बिंदूमध्ये छेदते. आता यम आणि यन बिंदू हा मध्यभागी काचेच्या जो आहे तो मार्ग जोडायचा आहे. तो मार्ग जोडला तर प्रकाश किरण हा ए बिंदूकडून बी बिंदूकडून पुन्हा काचेमध्ये प्रवेश करतो आणि काचेमधून पुन्हा बाहेर हवेमध्ये पडतो. तो यम बिंदूजवळ पडतो. अशा रीतीनं हा प्रकाशाचा मार्ग आपण आखलेला आहे. या ठिकाणी पहा, प्रथम काचेच्या पी क्यू आर आणि यस हे काचेच्या चारही बिंदूंना नावं देण्यात आली. आता ए बी आणि सी डी हे टाचणी रोवलेले बिंदू आहेत आणि हे जे इन्क्लाइन्ड लाईन्स आहेत काचेच्या कडेला ज्या ठिकाणी छेदतात त्या ठिकाणी यन आणि यम ही नावं आहेत. आता काय करा तर यन आणि यम बिंदूतून काचेच्या कडेला लंब काढायचे आहेत. त्याला आपण स्तंभिका नॉर्मल असं म्हणतो. त्या लंब तुम्ही गुण्याच्या साह्याने सुद्धा काढू शकता किंवा कोनमापकाच्या साह्याने पण काढू शकता. मी गुण्याच्या साह्याने काढतो. पहा, ही यन बिंदूतून काढलेली स्तंभिका, ही यम बिंदूतून काढलेली स्तंभिका यसार बाजूला लागून काटकोनी गुण्या धरा आणि दुसरं काटकोनी गुण्याची बाजू लंब रूपात असते त्या बाजूनी काटकोनी रेषा काढा. आता ह्या ज्या नॉर्मल स्तंभिका आहेत या आतमध्ये वाढवा काचेच्या चिपेमध्ये. मग या यन बिंदूजवळ स्तंभिकेशी हवेमधून आलेल्या किरणाने केलेला कोन हा आय, कारण त्याला इन्सिडंट रे असं म्हणतात आणि तो यन बिंदू पाशी काचेमध्ये शिरताना रिफ्रॅक्ट होतो, म्हणजेच यनच्या जवळ येतो, स्तंभिकेच्या जवळ येतो. त्याला रिफ्रॅक्शन अँगल म्हणजे आर म्हणतात. आणि खालच्या दिशेला पहा, यम बिंदूजवळ इन्सिडंट रे हा काचेच्या चिपेच्या कडेवर बाहेर पडायच्या अगोदर जो केलेला कोन आहे तो इन्सिडंट कोन I1 आणि हवेमध्ये बाहेर पडल्यानंतर जो दिशा बदलतो रेस त्या ठिकाणी केलेला अँगल म्हणजे R1, रिफ्रॅक्शन अँगल R1. आता या ठिकाणी काचेमधील अँगल R आणि I1 हे समान असतात आणि वरचा I आणि R1 हा अँगल जो आहे तो अँगल काय असतो, समान असतो. म्हणजे हवेच्या माध्यमात प्रकाश किरण जाताना स्तंभिकेशी केलेले कोन हे समान असतात. आता काचेमधून बाहेर पडताना जो कोन स्तंभिकेशी केला आहे त्याला इमर्जन्स रे असं म्हणतात. ई हे नाव देऊ आपण त्याला. मग या ठिकाणी आर आणि I1 रिफ्रॅक्शन काचेमध्ये जाताना तो स्तंभिकेच्या जवळ येतो त्या ठिकाणचा हा आर अँगल आणि हा बाहेर पडतानाचा आय अँगल आतमधला I1 हे दोन्ही अँगल समान असतात आणि इन्सिडंट अँगल काचेच्या बाहेरचा हवेमधील आय हा इमर्जन्स अँगलच्या ई या बरोबर असतो. मग पहा, यामध्ये प्रकाश किरण हा हवेमधून काचेमध्ये शिरताना हा स्तंभिकेच्या जवळ येतो आणि परत काचेमधून बाहेर पडताना तो स्तंभिकेपासून दूर जातो. अशा रीतीनं प्रकाश किरण हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली दिशा बदलतो. यालाच रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. मग यावरून दोन प्रश्न उपस्थित होतात. पहा, पहिला प्रश्न, विल लाईट ट्रॅव्हल थ्रू ए ग्लास स्लॅब
with the same velocity as it travels in air. पहा, हवेमध्ये जी लाईट रेची व्हेलॉसिटी होती ती ग्लासमध्ये सुद्धा तेवढीच असेल का? व्हेलॉसिटी म्हणजे काय तर वेग. आपण काचेच्या हवेच्या माध्यमात असताना या रेजची जी व्हेलॉसिटी आहे तीच व्हेलॉसिटी ग्लासमध्ये प्रवेश केल्यावर सुद्धा तेवढीच असते का हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय येईल तर व्हेलॉसिटी बदलते, तेवढीच राहत नाही. प्रश्न दुसरा उद्भवतो तो म्हणजे विल द व्हेलॉसिटी ऑफ द लाईट बी सेम इन ऑल मीडिया. मग व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही सर्व मीडियामध्ये सारखीच असते का? तर याचंही उत्तर आहे मीडिया बदललं की या रेजची व्हेलॉसिटीसुद्धा बदलते. आता दुसरा पुढचा भाग जो आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हा भाग आपण ब्लॅकबोर्डवर बघूया. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय आहे पहा. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मध्ये लेट अस स्टडी द लाईट रे इमर्जिंग ए ग्लास स्लॅब फ्रॉम एअर ॲज शोन इन द फिगर 6.2. पहा, या आकृतीमध्ये ही ग्लास स्लॅब आहे. या ग्लास स्लॅब मध्ये इन्सिडेंट रे जो आहे हा ए पासून ही स्तंभिका नॉर्मल आहे एन. हा इन्सिडेंट रे म्हणजे इथून प्रकाशकिरण इकडे चाललेला आहे. या इन्सिडेंट रे मधून या स्तंभिकेशी या काचेच्या माध्यमात प्रकाशकिरण जात असताना तो स्तंभिकेच्या जवळ येतो आणि हा रिफ्रॅक्टिव्ह अँगल आहे, हा इन्सिडेंट अँगल आहे आणि हा प्रकाश किरण आहे, रेज ऑफ लाईट आहे. लेट अस स्टडी द लाईट रे इमर्जिंग ए ग्लास स्लॅब फ्रॉम एअर ॲज शोन इन द फिगर. या आकृतीमध्ये पहा, हिअर एन इज द इन्सिडेंट रे. एन हा काय आहे तर इन्सिडेंट रे आहे. एन हा इन्सिडेंट रे आहे. एन बी हा रिफ्रॅक्टेड रे आहे. एन पासून बी पर्यंत हा रिफ्रॅक्टेड रे आहे. इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे ॲट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स एन. या पॉइंट जवळ इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टिव्ह incident ray and refracted ray at the point of the incidence n are on the opposite sides. ह्या incident ray आणि refracted ray ज्या बिंदूत असतात त्या बिंदूपासून ते opposite sides ला आहे of the normal to the surface of the slab. At that point, that is CD and normal CD and the 3 points incident ray, refracted ray and the normal are in the plane. पहा, हे incident ray हे normal आणि हे refracted ray हे काय आहे तर in the same plane आहे, एकाच प्रतलामध्ये आहे. पहा इथं 3 incident rays, refracted ray and normal are in the same plane. एकाच प्रतलामध्ये हे तिघ पण आहे, इन्सिडेंट रे, नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे. हा फर्स्ट नियम झाला. सेकंड नियम काय आहे किंवा सेकंड लॉज काय आहे फॉर ए गिवन पेअर ऑफ मीडिया. तर या ठिकाणी मीडियाचे दोन जोडी आहे, एक म्हणजे एअर आणि दुसरी म्हणजे ग्लास. हे दोन मीडिया आहेत. हिअर
air and glass, the ratio of sin I to sin R, the ratio of sin I to sin R is a constant. हा रेशो हा कॉन्स्टंट असतो. Here I is the angle of incident, I is the angle of incident, R is the angle of refraction. ही sin I आणि sin R हा रेशो कॉन्स्टंट असतो. हा सेकंड लॉ. मग लॉज ऑफ रिफ्रॅक्टिव्ह किंवा रिफ्रॅक्शन आपण पाहिला. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे पहा, द चेंज इन द डायरेक्शन ऑफ द लाईट रे व्हाईल एंटरिंग डिफरंट मीडिया. एका मीडियामधून दुसऱ्या मीडियामध्ये जाताना रे आपली डायरेक्शन काय करतो, चेंज करतो. इट इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. आणि हे कशाशी संबंधित आहे, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम. मग द व्हॅल्यू ऑफ द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्हॅल्यू इज डिफरंट फॉर डिफरंट मीडिया. वेगवेगळ्या माध्यमासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही वेगवेगळी असते. अँड ऑल्सो फॉर लाईट ऑफ डिफरंट कलर्स फॉर द सेम मीडियम. आणि एकाच मीडियामध्ये जर लाईट जो आहे त्याचा कलर बदलला की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा बदलते एकाच माध्यमात असो. द रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस ऑफ सम सबस्टन्सेस which respect to vacuum are given in the table. The refractive index of the medium with respect to vacuum is called its absolute refractive index. But refractive index depends on the velocity of light in the medium. Refractive index ही कशावर डिपेंड्स असते. Refractive index is depends on the velocity of light, the velocity of light in the medium. त्या मीडियम मधल्या असणाऱ्या त्याच्या वेलॉसिटीवर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही अवलंबून असते. मग साइन आय भागिले साइन आर, साइन आर भागिले साइन आर. या ठिकाणी आय म्हणजे इन्सिडेंट अँगल, आर म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह अँगल. यांचे साइनचे रेशो इज इक्वल टू कॉन्स्टंट इज इक्वल टू n. n इज कॉल्ड द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मग ह्या n ला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतात. Refractive index of the second medium with respect to the first medium. Refractive index with second medium with respect to the first medium. This second law is also called Snell's law. या second law ला Snell's law असे सुद्धा म्हणतात. A ray incident along the normal I is equal to 0, R is equal to 0. ज्या वेळेस इन्सिडेंट रेज हा काचेच्या चिपेला लंब रूपात असतो त्यावेळेला इन्सिडेंट हा सरळच तो आतमध्ये जातो. एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात हा स्ट्रेट लाईनने जातो. ज्या वेळेस मीडियमला तो 90 डिग्री अँगल करतो त्यावेळेस, म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडेंट हा 0 असतो. अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा सुद्धा 0 असतो. मग पहा या टेबलमध्ये काही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेले आहेत विथ व्हॅक्यूम. पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.00003. आईस याची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.31, वॉटरची 1.33, अल्कोहोलची 1.36, केरोसिनची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1.39, फ्युज्ड क्वार्डची 1.46,
टर्पेंटाईन ऑइल 1.47, बेंझिनची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.50, क्राऊन ग्लासची 1.52 आणि रॉक सॉल्ट याची 1.54. अजूनही पुढं पदार्थ दिले, त्यांचे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ह्या दिलेल्या आहेत, ते पहा. आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू द मीडियम हे कसं असतं आपण हे पुढच्या तासाला पाहूया. आज आपण या ठिकाणीच थांबूया. तर आजचा होमवर्क जो आहे तो राईट डाऊन द लॉज ऑफ द रिफ्रॅक्शन हा आहे. हा प्रश्न तुम्ही लिहायचा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा आहे. धन्यवाद. आज आपण या ठिकाणीच थांबूया.